चलिए शुरू करते हैं। हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत केळद गावात आणि आजचा ट्रेक आपण मडे घाट उतरून आपण उपांड्या घाट चढणार आहोत. पण आपण केळद गावामध्येच येणार आहोत. केळद गावापासून चालू करून केळद गावातच येणार आहोत. तर चालू करूया आजचा ट्रेक. ट्रेक स्टार्ट झाला आहे. चॅनल टू माय वेलकम टू माय चॅनल. वेलकम गाइस. देखो ना गाइस. व्हायरल करशील आम्हाला. ट्रेक स्टार्ट झाला. आता चाललेल्या बातमीनुसार आपण कुठून स्टार्ट करतोय? आंबेनळीच्या जागी. आंबेनळी पासून आपण सुरू करतोय उकंड्या घाट पर्यंत. नाही उपांड्यापासून मडे घाटापर्यंत. हा बोल आता. उकंड्या घाट पासून मडे घाटापर्यंत. घाटापर्यंत. आर्यन बोल, काय बोलणार होता? 50 रुपये काट. ओव्हर ऍक्टिंग केली 50. गाइस चढून स्टार्ट झालंय. पहिलं बसने ट्रेक केला, आता आपण ट्रेक करतो सेम रस्त्यावर. आता मूनलाईट मध्ये आम्ही चालतोय, पण आता पुढे काजवे दिसायला लागलेत. त्याच्यामध्ये दिसणार नाही मूनलाईट. काजवे तिकडे एक होता छोटा मागे. पुढे काजवे दिसतात बहुतेक. तर गाईज आम्ही इकडे थांबलेलो आहे. अख्खं डार्क आहे, काहीच नाही दिसत आहे. आले का? अरे खूपच उजेड आहे. गाईस जर तुम्हाला काजवे बघायचे असतील तर पर्सनली जाऊन बघा, कारण फोनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दिसत नाहीत, कॅप्चर होत नाहीत ते. आता आपण ट्राय केलं. आता आपल्याला असं उतरायचं. गाईस पूर्ण असा पायऱ्यांवाला रस्ता आहे. पायरीला दाखवा ना. असा पायऱ्यांवाला रस्ता आहे पूर्ण तिथपर्यंत. आता अजून किती लांब काय माहिती, पण सगळ्यात बेस्ट रस्ता आहे. तू पुढे मग तू घ्यायला पाहिजे. काही असं डिफिकल्ट नाही आहे या रस्त्याला. ट्रेकर्सच्या आयुष्यात डिफिकल्ट हा शब्दच नसतो डिक्शनरीत. गाईस एक थंड आहे, नको मला गरम लागतं. गाईस सगळे आता इकडे हे करतायत, करवंद तोडायला लागलेत आणि थोडा ब्रेक पण घेत आहेत. कच्चं आहे ते, असं प्यायचंय का ते? बॉईल नको नको. सगळे आता ब्रेक घेत आहेत. चेंबून गेले पाठीने. माझ्या पाठीने चेंबून गेले पाते. घरून बॉईल. हे बघा, हे अंड खात आहे बॉइल्ड जिम बॉय. बघ ना. विकत आणलेली आपण त्याला धुणार, मीठ लावणार. खूप तुमचाच भाऊ बघताय. तू येतोय, तू पण येतोय.
बघा कसं रुमालनं चेहरा पुसतोय बघा. हे बघा हे रुमालनं चेहरा झाकून. काय रे काय मोठा ब्रेक घेऊन आम्ही निघालोय आता. ट्रॅफिक जाम झालंय. वीसला एक ग्लास. थोडा वेळ 10 मिनिटं. 10 मिनिटात कुठे गाव? ट्रॅफिक जाम झालंय. मग आपण तिथे काय ब्रेक घेऊन मग चढायला. युट्यूब चॅनल आहे बरं का. सह्याद्री भ्रमंती. हा पण 6 गेलं की बॉल नाही मिळणार. 6 गेला की दुसरा बॉल ठेवायचा. कसली रिकामी जागा आहे बघा गाईस. जर तुम्हाला वन डे पिकनिक करायची असेल तर एवढं चढत उतरत यावं लागेल तुम्हाला. ब्रेक घ्यायला पाहिजे होतं. हा इकडं स्टे. हा व्लॉग. This is my lot. बड़ा हरामी हो बेटा. गाईस काय भारी आहे हे. पूर्ण ढग आलाय तिकडं. Please support our YouTube channel. परत वाली इकडं कॅमेरा मध्ये बघून वर. Please support our YouTube channel. Our graph is going. इकडे बघ दीदी. पुढे जा. झूम घे. सगळे तोंड भरलेलं नाही ना गं? नाही 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 भरलंच पाहिजे. एक नंबर. अरे झाडावरती दया दाखवा रे. किती मारताय धनाधन. पडला पडला. ओके. आंबा तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. जीव तोडून प्रयत्न चालू आहेत. एवढा जीव लावून पण आंबा आला नाही हातात. काय बोलायचं. तरी पण तोडत चाललंय. काय नशीब मागणं नाही दिलं. हो पप्पा पुढे गेले. तर काय आता आम्ही गावाकडे वळतोय. थोडं जवळ आहे गाव. बघू आता. 10-15 मिनिटं लागतील गावात जायला. हो तुम्ही तिघं पण येत आहे इकडे. येते. हो फक्त वरचे शॉट्स नाही आहेत. वरच्या येत आहेत ना. येते हा असे केले की येत आहेत ना. ते ॲडजस्टेबल आहे ना. नाही एकदम असं आकाशातले शॉट्स. आकाशातले शॉर्ट्स ते ट्रायपॉड लागतं त्याच्यासाठी. हा हे बरं आहे. कधी पण चालू करता येतं कधी पण बंद करता येतं. 1 2 3 3 ते गडा काम बिगडा गाईज. त्यातली एक बुटकी पुढं. तर त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो साधारण की गाव जवळ आलेलं आहे. आपण
कर्नावडे गावात आपण उतरून मग आपण पुढे कळ्यातला चढणार आहोत दुसऱ्या गावातनं, त्याच गावातनं दुसरीकडून. एक घर दिसलं म्हणजे गावाजवळ आलं आहे असं अर्थ होतो त्याचा. आणि कुठेही पाण्याची टाकी वगैरे काही दिसलं तरी सुद्धा ते गावाजवळ आले असं सुद्धा होतं. थँक्यू. छान आहे. तुमचा फोटो दाखवतो ना. काय नाव तुमचं? श्रीरंग चौधरी. श्रीरंग. थँक्यू. हो, खूप आले गाय गाईचं हे गाय गोठा आहे. घराच्या आतच त्यांनी हे केलेलं आहे, बनवलेला आहे गोठा. ही सगळी शेती आहे यांची. आणि या गायवरून आठवलं अजून एक गाव जवळ आल्याचं हे असतं की जेव्हा तुम्हाला एखादं शेणाचं हे भेटतो, लंब भेटतो असं, तेव्हा त्याचा अर्थ होतो गाव जवळ आलं आहे. त्याचा पण अर्थ असा होतो की गाव जवळ आलं आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी जंगलात हरवलात ट्रेकिंग करताना तर ह्या गोष्टी सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. सो गाईज आम्हाला इकडं खूप भारी व्ह्यू भेटलेला आहे. खूप मस्त व्ह्यू आहे गाईज इकडं. अख्खं फॉग दिसतंय आम्हाला. हे बघा गाईस, थांब अजून. हां, हे करवंद तिकडनं झाडावरनं घेतलेले आहेत. हे बघा, हे गणेश दादा दाखव बरं, दाखव हात दाखव. ह्याचं शूट घ्या. एवढी करवंद झाडावरनं काढली आहेत. भरगच्च आहे बघ. पिशवीत भरले तुम्ही मग विकत वेगळं आणि हे झाडावरचं तोडून खाण्यातलं वेगळी मजा. गाईज इकडे खूप करवंद आहेत, तुम्ही बघू शकता. करवंद गाईज ही इथं विहीर आहे. पण विहीरमध्ये पाणी नाहीये. विहीर सुकली पूर्णपणे. हॅलो. सुकली सगळी विहीर. सो गाईज इकडे आम्हाला अजून एक घर सापडलं. गाईज इकडे अजून एक घर आहे, पण आम्ही आता तिकडे जात नाहीये. हे बघा, झाडावर चढून हे करतायत.
आंबे काढतायत. जवळ जाऊन काढायचं. सह्याद्री भ्रमंती आलेली आहे. सह्याद्री भ्रमंती कुठे आहे ना गाईस, इकडे कमेंट्री अशी चालू आहे जसं काय क्रिकेटची मॅच चालू आहे. पडला पडला पडला, 2 पडले. 2 विकेट. नाही 2 रन झाले ना. 2 आंबे पडले म्हणजे 2 रन झाले. काढलंय कोणी, क्रेडिट कोण घेतय. अजून 3 रन भेटले. 3 + 2 5 6 7 7 रन. ही कॉमेंट्री आहे ना फक्त ट्रेकर्सच्याच आयुष्यात भेटू शकते, बाकी कुठेच नाही. 8 नितीन सर अजून 2 पाडून 10 करून टाका. गाईज रन नाही भेटत आहे. बॅटर ठकून पडला. 9 रन. 9 रन. नितीन सर अजून एक. सापडतोय का? नाही वाटतं. नितीनच्या नावावर करून टाकू. 10 रन झाले गाईस. 10 रन झालेले आहेत. नितीन सर, आपल्या नितीन सरांनी 10 रन केलेले आहेत. आणि सगळ्यात बेस्ट कॉमेंट्री केलेली आहे पायाला भिंगरी, धनंजय सर. 10 out of 10. छान आंबा आहे, मस्त आंबट आहे. आता सबस्क्रायबर्स पण वाढून द्या. आता हा कोणता ब्लॉग? सह्याद्री भ्रमंती. ठीक आहे सर. फर्स्ट ऑफ कर. घे 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 खाली, अजून घे. अरे हे जातंय ना. जाऊ दे, बघू नको त्याच्याकडे. ते पाण्यात बुडालं की कळतंय. हा बस. घे वरती. इकडे बघ. बाहुबली साम्राज्य. हे मी आवडतो. अयो आता हे कसं. हा तसं घे. हा घे घे. सोड. हा बा. बॉटल कुठे गेली? नाही. गाईस बघा किती स्वच्छ पाणी आहे. हा पाणी आहे बघा, किती स्वच्छ पाणी आहे. एक नंबर. गाईस फायनली गाव आलेला आहे. चल इथनं जाऊ. इथं शर्ट भारी आहे आपल्याला. सगळे इकडेच बसलेले. नाही अजून आहेत ना ग ते 3 जण. विवेक दादा, मला दादा त्यांच्याबरोबर. तुम्ही पटकन पाणी वगैरे काहीतरी पिलं आम्ही आता तेच पिऊन आलो. विहिरीवरचं पाणी पिलं. मला बोललं पी, नको बोलतोय. बसून अरे आला पेद्द बेडू कुंडे. ठीक आहे, जवळचं पाणी पिचल. एक आहे बॉटल. आता हा ब्रेक घेऊन, खाण्याचा ब्रेक घेऊन आपण चाललोय केळदच्या दिशेने. आम्ही चाललोय वरती. वरती म्हणजे तिकडे वरती नाही. आता पूर्ण क्लाइम्बिंग असणार आहे.
लय क्लाइम्बिंग आहे बाबा. गाईज आपण मडेघाटातून उतरून पंडागा चढतोय. थोडी सपाटी आहे, नंतर पूर्ण चढण आहे. काय पायाला भिंगरी इकडे बसलेले दिसलेत. नाही, हे सगळ्यात सिनियर आहेत. नाही, मी आता बंद केलं. हां वा, आणि माझे इन्स्पिरेशन हे सर. पायाला भिंगरीला जसं सबस्क्राईब करतात तसं सह्याद्री भ्रमंतीला पण करा गाईज. पायाला भिंगरी, गोप्रो घेऊन. धनंजय सर कितीला पडला गोप्रो? हा आई स्वस्त आहे. हां बिल भरलं नव्हतं काय? चालू केलं आता वरती गेलं. हे बघा, हे असं चढण आहे. तुम्हाला चढण दिसत असेल किती अवघड आहे. एवढ्या खालतून वरती कधी पोचलो तेच कळत नाही. हे डॉक्टर कोण? अच्छा, हां, कोणता डॉक्टर आहे तुम्ही? PhD डॉक्टर एवढंच पुरेसं आहे. फिलोसॉफर. म्हणजे कुठले डॉक्टर? त्यांना विचारायचं, ते त्यांनी सांगितलेलं आहे. MBBS नाही. कुठले डॉक्टर आहेत? त्यांनी स्वतःचा ब्रँड स्थापित केलेला आहे. त्यांनी PhD डॉक्टर नावाचा ब्रँड आहे फक्त आमचा. वा, मला वाटलं तुम्ही खरंच डॉक्टर आहात. आहे का आता? काय हे बघा, असं चढून जायचं. इथून जो नजारा दिसतोय तो कमालीचा आहे. हे बघा काय नजारा दिसतोय. हे बघा काय असा तो व्ह्यू आहे. काय भारी दिसतंय. ऑलमोस्ट वर पोचलोय आपण. म्हणूनच मी तुमच्यापासून फक्त बसच्या नंतर जवळ आलेले आहेत आणि थोड्याच वेळात पुढच्या 2 टांगा टाकल्या की 2 तासानंतर बस जवळ. ते टॉपिक कप आहे आणि
फायनली आपण वरती पोचलोय. कळत गावाला जायला अजून टाईम आहे. तिथं पुढं आपले सगळे गँग. आर्यन अयो मामा वरती पोचलो आपण. तर इथं जरा ब्रेक. आर्यन गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला चला. भाग्यश्री दीदी कोण आहे भाग्यश्री? तीच भाग्यश्री दीदी आवाज द्या ना. भाग्यश्री दीदी इकडं पण संत्र पाहिजे. जा तू तिथंच जा. तिकडेच जा. जा बस लवकर तिकडे जा. नको. ओके भाऊ नंतर आम्हाला दे. दाखव गणपती सारखंच बसलाय. ते काही येत नसते. प्रसाद गाईज आता आम्ही तो ब्रेक घेऊन त्या पठारावरती ब्रेक घेऊन आम्ही तो बसकडे निघालो आहोत. केळद गावात अगदी छोटा डिस्टन्स आहे. एक अर्धा तासाचा डिस्टन्स आहे फक्त. पण पूर्ण असं प्लेन आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. फायनली बस दिसलेली आहे. आर्यन सांग त्यातली भोंडवे कुठली आहे? काय माहिती. बघा कसे जांभळं तोडत बसलेत सगळे. आधी करवंद मग आंबे आता जांभळं. ही मजा असते ट्रेकिंगची. म्हणून सांगते मित्रांनो जा ट्रेकिंगला. कुठंतरी फिरायला जा. अनोळखी लोकांबरोबर जा. अनोळखी लोकांबरोबर फिरायला जायला जी मजा येते ना ती कुठंच नाही. इकडे जांभळं आहेत नुसती. एवढी गोड आहेत एवढी गोड आहेत. नाही रे ते वटाणे फुटाण्याचे पिशवी आहे. हो का हो का मस्त अशी. माझं रिएक्शन दाखव. एक नंबर आहे. विकत घ्यायची जांभळं भांगडीत पडू नका. ती झाडावरची जांभळं खा. एक नंबर. नाही ते अनिल ड्रायव्हरला. पैशाची अनिल ड्रायव्हरला द्यायचे आपले. काढ ना अनिल भाऊला. मी धरतो तू काढ पटपट. ह्याने पकडलं तुझी काढून. चांगली चांगली काढ. जल्दी तिसको. चांगली चांगली घे. काजवा ट्रेक कमी आणि जांभूळ ट्रेक जास्त. आता मी पोहतो.
जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुढच्या ट्रॅकला. तर गाईज, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.